साहेबांचं प्रत्येक तुमच्यासाठी प्रत्येक कुठे जरी काही कमी पडत असेल तर तुमच्यासाठी साहेबांचं वेळोवेळी आपल्याला मदत आहे. स्टेशनरी असो, मुलांची फीस असो, रिक्षा भाडे असो, कोणता किराणा असो, कोणत्या बाजाराकडून व विद्यार्थ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि साहेबांना अशी विनंती करतो की या बालगृहातील बालगोपालांना, चिमुकल्या मुलांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. असून पण या गोष्टी करता ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे दरवर्षी न चुकता तुम्ही मागच्या किती दिवसापासून बघतो आपण, बरेच वर्षापासून तुम्ही ज्या पद्धतीनं माझे वाढदिवसाचा माझा प्रोग्राम इथं तुम्ही अरेंज करता सर आणि आपले बालगृहातले पूर्ण विद्यार्थी, मला 8 दिवसापासून दररोज फोन लावणं आणि त्याचं नियोजन करणं, जवळजवळ तुम्ही त्याच्या म्हणजे वाट यासाठी बघता की आपण वर्षभर आपल्याकडे येणारा माणूस आजच म्हणून वाढदिवसासाठी म्हणून नाही तर प्रत्येक वेळेस तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रत्येक जेव्हा केव्हा आम्ही इथं भेट देण्यासाठी येतो तर त्यावेळेस तुम्ही आमची आतुरतेने वाट पाहता. त्यामुळे आमचं पण इकडे पाय ओढतात आणि एवढी गोष्ट वाढदिवसाला तुम्ही करता हे कोणी घरी पण आपलं एवढं ध्यान ठेवू शकत नाही. त्यामुळे तुमचा मी खूप आभारी आहे. आणि विशेष म्हणजे वेगळं करू आणि तुम्ही सगळेजण एवढ्या शुभेच्छा देता. मला आता घरी आजी नाही पण इथे एक आजी आहे, त्या आजी, सर आणि तुम्ही सगळेजण. आणि विशेष करून आपल्या वाढदिवसाला दरवर्षी नव्हते पण यावर्षी नवीन पाहुणे आले आपले किशोर मुटकुळे सर, ते आमचे पाहुणे आहेत आणि मित्र पण आहेत आणि ते विशेष म्हणजे शिक्षक आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला त्या गोष्टीतून काही ना काही त्याच्याकडून नक्की मार्गदर्शन होईल. आणि आमच्या 2 बहिणी ताई, एक आपले मागच्या वेळेस आले होते, वेळेस येईल आणि सर आपल्याला सांगतील त्या मुलाची आपण यावेळेस वेगळा सत्कार आपण तिथून पुढे करणार. त्यामुळे आता तुम्हाला प्रत्येकाला अभ्यास जास्त करावा लागणार. जो जास्त अभ्यास करेल, एक वेळेस ह्यानं जास्त मार्क घेतले, दुसऱ्या वेळेस दुसऱ्याला जास्त मार्क पडले पाहिजे, अशी स्पर्धा लागली पाहिजे तुमच्यामध्ये. हे तुमच्याकडून आता पुढच्या वेळेस मार्कचं मी गिफ्ट मागणार. बाकी तुमच्याकडून कुठली हे जे केलंय हीच खूप मोठी गोष्ट झाली. बाकी दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. सरांचे सर्वांचे मी खूप आभारी आहे तुमचा. फक्त आता आपला एक गेलेला जो मित्र आहे तो लवकर परत यावं अशी आपण आज प्रार्थना करू. आणि यानंतर कधी आता आपण पूर्वी तर करतो चालू, दरवर्षी चालूच राहते, पण आता यावर्षी काही पुन्हा परत काही अडचणी आपल्या असल्या सरांनी त्या पोहोचवायच्या आपल्यापर्यंत आणि त्या वर्षभर आपण